नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सालीवाले मुगाच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। तर ही बघा सालीवाली डाळ आहे, हिला मी अर्धा तास झालं भिजत घातली होती। आता ही चोळून धुवायची, जेवढे त्याच्यावरची साल निघाल ना तेवढी काढायची आणि बाकीची जर राहिली तर राहून द्यायची, त्याला काय फरक पडत नाही, पण जेवढी निघते तेवढी काढायची। भिजत घातल्यावर बघा अशी निघतीच वरती आली बघा। स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा, जेवढी डाळीची साल निघाल तेवढी मी काढलेली आहे, बाकीची थोडी राहिलेली एखादी तरी पण चालते ती। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि डाळीचं पाणी पूर्णपणे नितळून घ्या। आता हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले, त्यासाठी बघा तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या, तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। अर्धा इंच आलंय, छोटा एक चमचा जिरे आणि एक गड्डी लसूण आहे, आता ती पण ह्यात टाकून घेऊया। आणि कोथिंबीर घेतली बघा देठासकट। हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। बारीक करून घेतलेले अशा पद्धतीने बारीक करायचे। आता काढून घेऊया एका भांड्यामध्ये। आपण डाळ काढून घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीत आहे, जास्त पातळ नाही होत मग पाणी नितळल्यानंतर। त्यासाठी ओवा घेतलाय, ओवा जरा आपण चोळून टाकूया। कोथिंबीर जरा मी जास्तच टाकलेली, चव छान येते बघा त्यानं। 2 चिमूट हिंग पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे। थोडीशी आपण हळद टाकूया आणि हे चांगलं बघा हाताने आपल्याला ना जेवढं फेटता येईल एवढं फेटून घ्यायचं, म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं बघा। अशा पद्धतीत ना एक 2 ते 3 मिनिटं करायचे बघा। असं बघा, अशा पद्धतीत 2 ते 3 मिनिटं झाले बघा, मी एकसारखं त्याला फेटून घेतलेलं आहे। असा कलर येतो मग त्याचा मस्त एकदम। तेल गरम करत ठेवले बघा, गरम झालेलं आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे। आता आपण बनवायला घेऊया। तर बघा अशा पद्धतीत सोडायचेच, लहान मोठे तुम्ही आवडीप्रमाणे करा। ह्यात बघा सोडा वगैरे काहीच टाकायचा नाहीये, मस्त फुगतात एकदम छान लागतात आणि खायला। ह्यात कसं आहे माहिती आहे का, जेवढं तुम्ही फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं, जेवढं मिक्स करता येईल तेवढं, म्हणजे असं पीठ चांगलं फुगतं आणि हलके असे होतात आणि एकदम चवीला एक नंबर लागतात। आता आपण एवढेच तळून घेऊया, पलटी करून घेऊया बघा। असे चिटकले तरी परत तेलामध्ये जरा असं हलवले की नाही की सुट्टे होतात बघा। हे कसा कलर छान असा आलेला आहे। आता आपण एक काढून घेऊया। गॅस आपला मीडियम आहे, बारीक करायचा नाही तर मीडियम करायचा, पण तेल चांगलं कडक गरम झालं पाहिजे। फास्ट गॅसवर केलं की नाही मग काय होतं, वरनं भाजतात आतून भाजत नाहीत। आणि बघा ह्याला आपण एक थोडासा सोडा वगैरे काहीच नाही, एकदम मस्त झालेलं आहे। तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा, किती मस्त अजून गरम आहेत बघा, किती जाळीदार छान असे झालेले आहेत। अशा पद्धतीनं होतात, तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।